तर फायनली पोहोचलो ना उज्जैनमध्ये. थांबा, असं कसं मदत होऊन आधीपासून सांगतो. तर खूप दिवसाचा प्लॅन होता पण तो काही सक्सेस होत नव्हता. तर शेवटी झाला ना प्लॅन सक्सेस आणि आलो आम्ही आता स्टेशनवर. तिकीट वगैरे काढून घेतले कारण की ट्रेन आधीच रिझर्वेशन केलेली होती. मग आपली ट्रेन आली आणि बसलो मग ट्रेनमध्ये. खूप दिवस होती उज्जैनला जायचं होतं पण ते होतच नव्हतं. तर शेवटी आला आता बोलावा, चाललो मग. तर आपण सरळ अकोल्याहून आलो उज्जैनमध्ये. उज्जैनमध्ये बसलो आम्ही सकाळी 4 वाजता. हां, एवढ्या सकाळी. बरं झालं रूम आधी बुक केलेली होती. सरळ रूममध्ये आलो. रूममध्ये येऊन फ्रेश होऊन डायरेक्ट सरळ महाकालच्या दर्शनासाठी. पण तुम्हाला तर माहिती आहे टिक्का लावणं इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण उज्जैनमध्ये आलं की तेच करावं लागते. सरळ तसेच उज्जैनचे गलिया पाहत आम्ही सरळ आलो मंदिरात. आता पाहून घ्या भाऊ, हे आहे महाकालचं मंदिर. तर आपली दर्शन इथे एकदम शांततेत झाले आणि दर्शन एक नंबर झाले. मग आपण मागच्या गेट म्हणून बाहेर आलो आणि तिथून रोडनं चालता मग आपल्याला दिसलं बडा गणेश मंदिर. इथं अंदर आतमध्ये आलो आपण. इथं 18 फुटाची गणपतीची मूर्ती होती. मूर्ती खूप सुंदर होती गणपतीची. बस तिथून दर्शन घेतलं आणि सरळ तिथून आलो कालभैरव मंदिरमध्ये. कालभैरव मंदिरमध्ये लाईन इतकी मोठी होती आणि श्रावण महिन्याच्यानं गर्दी तर राहतेच, पण तरी पण इथं दर्शन झालंच म्हणा. थोडा वेळ लागला. आणि तुम्हाला तर माहिती आहे उज्जैनचा रक्षक म्हणून ओळखलं जाणार आहे मंदिर. इथं आपण दर्शन वगैरे घेतले. हे आपले कालभैरव. आधी इथं दारू वगैरे चालवत होते पण आम्ही गेलतो तर सगळं दुकानं वगैरे बंदच होते. आणि त्याच मंदिरात इथं दत्तात्रेयचं मंदिर आहे. इथे एकमुखी दत्ताची सुंदर मूर्ती आहे. तिथून दर्शन वगैरे घेतले आणि सरळ मग आम्ही ॲटोकडे गेलो. ॲटो वगैरे करून सरळ चाललो आलो गडकालिका मातामध्ये. हे उज्जैनमधलं एक शक्तिपीठ आहे. उज्जैनमध्ये त्याचे 2 शक्तिपीठ आहेत, पण आम्ही सध्या आधी गडकालिका माताला आलो. इथं गर्दी वगैरे जास्त नव्हती तर दर्शन खूप लवकर झालं. पण आतमध्ये जास्त मोबाईल अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ काही काढणं झाला नाही. तर तिथून आपण सरळ ॲटोमध्ये बसलो आणि आता पुढच्या ब्लॉगमध्ये टाकू पार्ट 2 लवकरच. चला.